नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व विजय चौधरींच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची चौकशी करून श्रवण दत्त यांना बडतर्फ करा, बिरसा फायटरची मागणी, गृहमंत्री व अपर मुख्य सचिव यांना निवेदन, मोबाईल जप्त करण्याची मागणी. नंदुरबारचे वादग्रस्त तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त व श्री विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अपर सचिव गृह विभाग, पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाचे एक ऑडिओ रेकॉर्डिंग बाहेर आले आहे. सदर ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कथितपणे संवेदनशील राजकीय नेत्यांची अगदी जवळचे संबंध ठेवत नेत्यांच्या इशाऱ्यावर श्रवण दत्त काम करत असल्याचे व आपल्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार तसेच वृत्तपत्रात बातम्या करू नये याबाबतचे संभाषण दिसून येते. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक निरपराधांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल केले आहेत. विजय चौधरी, चंद्रकांत रघुवंशी व श्रवण दत्त या तिघांच्या मिलीभगतीने वारंवार आदिवासींवर अन्याय केला जात होता व होत आहे. हे पक्के आदिवासी विरोधी आहेत. आदिवासींना धमकावून आदिवासींच्या जिल्ह्यावर राज करू पाहतात. यांच्यावर चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मोबाईल जप्त करण्यात यावा. सदर ऑडिओ रेकॉर्डिंगची तातडीने जप्त करून चौकशी फॉरेन्सिक सायबर तज्ज्ञांमार्फत व सत्यता व प्रामाणिकता स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, पदाचा गैरवापर, अधिकारांचा दुरुपयोग किंवा शासकीय सेवकांच्या आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. चौकशी निष्पक्षपणे पार पडण्यासाठी आवश्यक असल्यास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर ठेवण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. सदर प्रकरणातील चौकशीचा अहवाल व करण्यात आलेल्या कारवाईची माहिती संबंधित तक्रारदारास देण्यात यावी. वरील प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. हेलो, बिजी थे क्या? नहीं, मैं स्वामीनारायण मंदिर में गया था, अभी आया. बोलिए. दादर से किया था मैं रात को सर क्या हो गया था, थोड़ा इधर मीटिंग चल रही थी कोर कमेटी की. एक्चुअली क्या है, IAS लोग जल्दी छूट गए थे वो मीटिंग के बाद. अच्छा. हमारी डीजी ऑफिस में मीटिंग चली अभी तक. अच्छा. हाँ, तो हम लोग फ्री नहीं हो पाए थे. जी. अगर जल्दी फ्री हो जाते तो प्रोफाइल में चांस था. अच्छा. नहीं, अभी कहाँ आप बताओ ना, अब अभी हो कहाँ आप? अगर आप फ्री होंगे तो मैं उधर आ जाता हूँ. वर्ली जा रहा हूँ मैं. वर्ली जा रहे हैं यार, मैं उधर ही था. आप बोले तो उधर आ जाता, ऐसा कुछ नहीं. मैं मिलता हूँ, मैं फोन करता हूँ. हाँ, मुझे फोन करो. और सर बाकी बाकी कुछ नहीं, मेरे को पत्रकारों को 2-3 लोगों को फोन. हाँ, मुझे भी फोन आए पत्रकारों के, तो उनको थोड़ा सा कंफ्यूजन था, तो मैंने क्लियर किया और उनको बोला कि भाई जरा बातमी में न्यूज मत लगाना कोई, ऐसा मैंने उनको रिक्वेस्ट किया है. जी. इस बंदे का बड़े एक्साइटमेंट के साथ आया मुझको. बड़ी अरेस्ट मैंने तुरंत बात की पत्रकारों को भी. नीलेश का भी फोन आया मुझे. नीलेश को बोला तू सभी को बोल दे, मैं भी बात कर लेता हूँ, कोई ज्यादा पटक नहीं करेगा, ब्रेकिंग न्यूज नहीं चलाएगा. क्लियर हुआ कि नहीं अभी? होगा. आपकी मैडम के पास ही बैठा था आधे घंटे पहले मैं. अच्छा. हाँ, कुछ नहीं चल रहा था. बोले मैं बैक आपका ऑफिस चला रही हूँ, बोले बीजेपी का, बोले हंस के बोल रही थी. यस है. तो मन के आप सांसद बनेंगे बीजेपी के, बन गया रिटायरमेंट के बाद, बन के हंस के बोल रहे थे वो भी. मैडम क्या बोल रहे थे नंदुरबार के बारे में कुछ? नहीं, कोई बात नहीं सर. हमने जनरल, मैंने उनको शुभकामना देने के लिए गया आज ही ऑफिस में. तो हाँ, तो बैठा, फिर बात की, उनको बोला तो उन्होंने अच्छी बात बोली, मुझे खुशी हुई. मैंने बोल रहे हम बैक ऑफिस बीजेपी का संभाल रहे, बोले. अच्छा, मैं इसके पहले भी मैं 5-6 बार मिला हूँ ना उनसे. जी. अच्छा. जी. नंदुरबार का कोई विषय नहीं निकला. नहीं, अगर निकलता तो मैं तो आपके फेवर में ही बोलता ना, वो तो कोई सवाल ही नहीं आता. तो ये गवर्नर घर पे पहुंच गए रघुवंशी जी? नहीं, वो क्या था कि वो वहाँ पे क्या होता है, देखिए इसमें कुछ लोग चले भी जाते हैं, उनको फिर ऐसा थोड़ी चलो मत आओ मत, ऐसा स्पेसिफिक उसको बुलाया, ऐसा कुछ नहीं सर. उसको ऐसा स्पेसिफिक उसको बुलाया और फिर
वो विशेष अतिथि के रूप में वहाँ पे, ऐसा नहीं है। वो वहाँ पे उनके साथ चला गया। फिर क्या होता है कि फिर बाकी के सिक्योरिटी के लोग होते हैं, अन्य लोग होते हैं, रोकते नहीं, ऐसा भी होता है ना। और सर बाकी सब बढ़िया है आप सुनो। ठीक है, मैं निकल रहा सर अभी, एक दो दिन के लिए वापस आ रहा नंदुरबार। आने के बाद फिर मुलाकात करते हैं आपके साथ। नंदुरबारचे तत्कालीन वादग्रस्त व नालायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे राजकीय नेत्यांशी कसे जवळचे संबंध होते आणि ते राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावरती संपूर्ण पोलीस खात्याचा कारभार चालवत होते। सर्वसामान्य जनतेवरती, आदिवासी लोकांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अत्याचार करत होते। सामाजिक कार्यकर्त्यांवरती तडीपारची कारवाई करून अन्याय करत होते। आपल्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे तक्रार होऊ नये व आपल्या विरोधामध्ये वृत्तपत्रामध्ये बातम्या येऊ नये या संबंधातलं सुद्धा हे संभाषण आहे। मैं आपके मैडम के पास ही बैठा था, वो बोल रही थी कि मैं आपके बीजेपी का ऑफिस ही चला रही हूँ, अशा पद्धतीचं हे संवेदनशील संभाषण आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला म्हणजेच बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केस नंबर 411/2025 अन्वये खटला सुरू आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीन 3 सह आरोपी पोलीस अधिकारी आहेत। या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांनी फटाकडे फोडून आनंदोत्सव साजरा केला। अशा अधिकाऱ्यावरती बदली होणे ही कारवाई होऊ शकत नाही, तर यांना सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे होती। यांनाच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करायला पाहिजे होती। परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या श्रवण दत्त यांच्या चुकीची कारनामे माहीत असल्यामुळे यांची फक्त पोलीस महासंचालक या कार्यालयामध्ये स्टॉप ऑफिसर म्हणून नियुक्ती केली। सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसच्या ठिकाणी यांना नियुक्ती दिली नाही। यांच्या कारकिर्दीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात अनेक निरपराध लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली। यांनी सट्टा, मटका, जुगार जे काही अवैध धंदे आहे, अवैध व्यवसाय आहेत, हे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये वाढले होते। जेव्हा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना यांनी असंविधानिकरित्या नेत्यांकडून सुपारी घेऊन दुष्ट पद्धतीने नेत्यांच्या इशाऱ्यावरती तडीपाराची कारवाई केली, त्यावेळेस नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालये एक दिवस वकील महासंघाने बंद ठेवली होती। जेव्हा असा IPS अधिकारी नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करू लागतो, जेव्हा एखादा IPS अधिकारी पार्टीसाठी, राजकीय नेत्यांसाठी जर काम करत असेल, तर सर्वसामान्य लोकांना न्याय कोण देणार हा प्रश्न निर्माण होतो। अशा नालायक पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे। यांनी नंदुरबार जिल्ह्याचं पोलीस खातं बदनाम तर केलंच, परंतु यांनी खाकी वर्दीला कलंक लावला। त्यामुळे लोकांचा पोलिसांवरचा विश्वास नाहीसा झालेला आहे। पोलीस झाले चोर, रक्षकच झाले भक्षक, अशा पद्धतीच्या बातम्या यांच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या विरोधामध्ये आलेल्या आहेत। म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री, या गृह खात्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संवेदनशील प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन या नालायक पोलीस अधीक्षकाचे
मोबाईल्स यांनी जप्त केले पाहिजे. मोबाईल्स याचे जप्त केल्यानंतर कशा पद्धतीने हा सर्वसामान्य जनतेवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करत होता, नेत्यांच्या इशाऱ्यावरती काम करत होता, आणखीन कोणत्या कोणत्या प्रकारचे षडयंत्र करत होता, सामाजिक कार्यकर्त्यांना तडीपार करत होता, अशी या श्रवण दत्तची चुकीची सगळी कामं बाहेर येतील. म्हणून माननीय गृहमंत्र्यांनी याला तात्काळ सेवेतून बडतर्फ केले पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. जय हिंद, जय भारत.